दरम्यान महाविकास आघाडीचं जागा वाटप अजूनही पूर्ण झालं नाहीये। मात्र विदर्भातले 10 पैकी 6 मतदारसंघ काँग्रेसच्या पदरात पडतील अशी माहिती आहे। पूर्व विदर्भातले 5 मतदारसंघ काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे। यात राष्ट्रवादीचा परंपरागत मतदारसंघ भंडारा गोंदिया आणि शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ रामटेकही काँग्रेस लढण्याची शक्यता आहे। तर वर्धा हा काँग्रेसचा मतदारसंघ राष्ट्रवादी लढवण्याची शक्यता व्यक्त होती। तर मविया विदर्भाचं हे गणित नेमकं कसं सोडवणार आहे आपण पाहूया। पूर्व विदर्भात 6 पैकी 5 मतदारसंघ हे काँग्रेस राखण्याची शक्यता आहे। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया, रामटेक इथे काँग्रेस लढू शकते। तर भंडारा गोंदिया परंपरेने राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे। मात्र फुटीनंतर काँग्रेसला मतदारसंघ सोडण्याची राष्ट्रवादी तयारी पाहायला मिळते। रामटेक परंपरेने शिवसेनेचा मतदारसंघ, मात्र पक्षात फूट पडल्यावर ठाकरे गटाने काँग्रेसला हा मतदारसंघ सोडल्याची माहिती समोर येते। वर्धा राष्ट्रवादी लढण्याची शक्यता आहे। तर भंडारा गोंदियाच्या बदल्यात काँग्रेस मतदारसंघ सोडण्यास तयार असू शकते। तिकडे पश्चिम विदर्भात 4 लोकसभा मतदारसंघांचं जागा वाटप हे जवळपास निश्चित झालंय अशी ही माहिती समोर येते। बुलढाणा आणि यवतमाळ, वाशिम ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे। तर अमरावतीमध्ये काँग्रेस मैदानात उतरण्याची शक्यता समोर येते। अकोला ही वंचितसाठी जाऊ शकते जागा, अशी विदर्भातली स्थिती असू शकते। आता पुढची बातमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।